रेल्वेनं आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर इथे 22 ते 29 जुलैच्या दरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर पंढरपूर दादर विशेष रेल्वे चालवली जाणार आहे। प्रत्येकी एक अशा एकूण 2 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे आणि ही विशेष रेल्वे 24 जुलैला दुपारी 12:50 वाजता दादरहून सुटून त्याच दिवशी रात्री 9:15 वाजता अर्थात 9:15 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे। पंढरपूरवरून ही रेल्वे 26 जुलैला पहाटे 12:15 वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी 11:15 वाजता दादरला पोहोचेल। या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी इथे थांबा देण्यात आलाय। आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसंच IRCTCच्या संकेतस्थळावर याचं आरक्षण सुरू झालंय। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकच्या TCS कंपनी धर्मांतरण प्रकरणातले मुख्य संशयित दानिश शेख याला जामीन मंजूर झालाय। दानिशवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झालाय। नाशिकच्या सिन्नर शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पांडव नगरी परिसरातल्या अपार्टमेंटवर पोलिसांनी छापा टाकलाय। एका महिलेला आणि पुरुषाला यात अटक झाली आहे। त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, सिम कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त झालंय। वर्धाच्या रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत, तर विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती सुद्धा या प्रकरणात करण्यात येणार आहे। दिल्ली मनपाच्या टोल टॅक्स आणि पर्यावरण भरपाई शुल्क वसुलीच्या टेंडरमध्ये 700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अश्मी रोड करिअर्सचे पॅरे खान यांनी केलाय। या निविदेत एका कंपनीनं सर्वाधिक 5,500 कोटी रुपयांची बोली लावली होती, मात्र प्रत्यक्षात हे काम 4,700 कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। जळगावात सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या मनी म्युल रॅकेटचा पर्दाफाश केलाय। भुसावळमधले तरुण मयूर कोळी याच्या नावावर 1,30,00,000ची रक्कम जमा झाली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मोठं रॅकेट समोर आलंय। गुन्हा दाखल होता संशयित मयूर कोळी फरार झालाय।